सर्वांना जय सेवा। मी किशोर चौधरी, माझ्यासोबत असलेले सचिन सचाने, चंदन कोरे, आम्ही तीनही दोन्ही समाज बांधव आदिवासी गोंड गोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासी गोंड गोवारी जमातीचे बेमुदत आमरण उपोषणाची परत सुरुवात झालेली आहे। जे आमरण उपोषण 11 फरवरीला मागे घेतलं गेलं होतं, त्या आंदोलनामध्ये जे शासनानं आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही वडणे कमिटी गठीत करू आणि त्या कमिटीच्या अंतर्गत 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला न्याय देण्याचं काम आम्ही पूर्ण करू। पण तसं झालं नाही। 6 महिन्याचा अवधी 9 ऑगस्टलाच खतम झाला आणि 9 ऑगस्टला खतम झाल्यानंतरही आम्हाला न्याय मिळाला नाही। उलट आमच्या विरुद्ध गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं कारस्थान करण्याचं काम सुरू केलं। फ्रॉड डॉक्युमेंटच्या माध्यमातून त्यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे। पण आता आम्ही शासनाला या संविधान चौकामध्ये परत आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। जे आमरण उपोषण आम्ही मागे घेतलं होतं त्याची परत सुरुवात झालेली आहे आणि येत्या 25 सप्टेंबरपर्यंत शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे की जर शासनाने आमचा अध्यादेश काढला नाही, आम्हाला वडणे कमिटीचा जो अहवाल आहे तो सादर करून लगेच अध्यादेश जर काढला नाही तर समाज बांधव रस्त्यावर उतरेल आणि संपूर्ण विदर्भामध्ये आदिवासी गोंड गोवारी जमातीचे संपूर्ण बांधव रस्त्यावर बसण्याचं काम सुरू करेल। म्हणून आपल्याला सर्वांना समाज बांधवांना सांगू इच्छितो की आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या ज्या 23-24 संघटना आहेत त्या 23-24 संघटनांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। या ठिकाणी येऊन त्यांनी आपली जे कर्तव्य आहे ते पाडणं गरजेचं आहे। समाजाची हे अंतिम लढाई आहे। या लढाईमध्ये आपण कुठेही कमी पडू नये। या लढाईनंतर आपल्याला जर कदाचित आपण इथे कुठेतरी कमी पडलो तर उद्या जे युवा वर्ग आहे, जो आपले भाऊबंद आहे किंवा मुलं-बाळं आहे, हे आपल्याला कधीही माफ करणार नाही। म्हणून हे शेवटली लढाई आहे। या शेवटल्या लढाईसाठी आज 21 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी येऊन आपल्या आंदोलनाला समर्थन देणं गरजेचं आहे। मी 23-24 संघटनेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा सर्वांना मान देऊन बोलवतो, आपण सर्वांनी इथे यावं आणि आपली उपस्थिती दर्ज करावी। जय सेवा।